नमस्कार. श्री देवी महात्म्य अध्याय 11. श्री गणेशाय नमः. श्री महासरस्वत्ये नमः. श्री देव्यै नमः. जय भव दुःख विनाशके, भक्त पालके दुष्टांतके, उत्पत्ति स्थिती संहारके, जय अंबिके तुझ नमो. तू अनंत अवतार घरून दुष्ट जना करिसी शासन, आणि निजदासांचे रक्षण आनंदे करिसी अंबे तू. असो आता श्रोते सज्जन, तुम्ही गाऊनी सावधान, पहा मागील अनुसंधान, सिंहावलोकने करूनिया. गतकथार्थ सम्यक, देवीने शुंभ मारिला देख, देव हर्ष पावले सकळिक, हे निरूपण जाहले. आता पुढील सुरस कथा, मेधा सांगे राजा सुरथा, तीच विस्तारे तुम्हा समस्ता, सांगतो मी निश्चये. देवीने शुंभ निशुंभ सुर मारिले असता, इंद्रादी सुरवर अग्न्यादी दिक्पाळ समग्र, स्तविते जाहले देविते. इष्ट लाभे प्रसन्न मुख, आशा पूर्ण जाहल्या देख, तेव्हा मिळोनी सकळिक, कात्यायनी स्तवी येली. देवी जे शरण येती तुते, त्यांच्या नाशिनी तू दुःखाते. आता प्रसन्न हो आम्हाते, शरण आलो तुझ लागी. तू सकळ जगाची माता, चराचरी वागे तुझी सत्ता, विश्वाची ईश्वरी तत्वता, आम्हा लागी प्रसन्न हो. तू विश्वजनक माया खरी, तुझ शरण आलो निर्धारी, प्रसन्न होऊन्या झडकरी, आम्हा लागी तारावे. तू जगासी आधारभूत, पृथ्वी रूपे विश्वधरित, उदक रूपे तू निश्चित, या विश्वासी वाढविसी. तू वैष्णवी शक्ती उत्तम, अनंत तुझा पराक्रम, या जगाचे बीज परम, थोर माया अससी तू. तुझ्या माया मोहे करुण, मोहिला असे समस्त जन, तू जरी होसी प्रसन्न, तरीच मुक्ती जगासी. सकळ विद्या तुझे भेद, समस्त स्त्रिया प्रसिद्ध, तू एक विश्वव्यापक अगाध, तुझी स्तुती तू करिसी. तेव्हा तू सर्वभूत रूपिणी, भोग मोक्ष प्रदायिनी, तव स्तुतीसी आमुच्या वाणी, सदा तत्पर असोत. सर्व जनांचे हृदयी जाण, तू बुद्धी रूपे अससी पूर्ण, तू स्वर्ग मोक्ष देणार आपण, नारायणी तुझ नमो. नारायणाची पत्नी म्हणून, तुझ नारायणी हे अभिधान, देवरूपे नारायण ठेविता जाहला तुझ लागी. कला काष्ठादी रूपे परम, करिसी विश्वाचा परिणाम, काळ रूपे संहार धर्म, नारायणी तुझ नमो. सर्व मंगळाचे तू मंगळ, शिवे तू साधिसी अर्थ सकळ, त्र्यंबके गौरी शरण केवळ, नारायणी तुझ नमो. तू उत्पत्ती स्थिती प्रलयाची, शक्ती अनादि अससी साची, गुणाश्रया गुणमयाची, नारायणी तुझ नमो. शरणागत जो असे दीन, त्याच्या पिडेचे तू परित्राण, करिसी सर्वांची पीडा हरण, नारायणी तुझ नमो. तू हंसयुक्त विमान वाहिनी, तू ब्रह्मशक्ती रूपधारिणी, तू कुशोदके क्षयकारिणी, नारायणी तुझ नमो. तू रुद्रशक्ती रूपे करून, केले त्रिशूल चंद्र सर्प धारण, आणि महावृषभ वाहन, नारायणी तुझ नमो. तू कौमारी रूप धरिसी, मयूर कुक्कुट पालन करिसी, हस्ताचे ठाई शक्ती धरिसी, नारायणी तुझ नमो. शंख चक्रादी शारंग प्रसिद्ध, ग्रहण करुनी आयुधे विविध, होसी तू वैष्णवी रूप अगाध, नारायणी तुझ नमो. घेऊनी महाउग्र चक्रा, दाढेने सावरिली वसुंधरा, वराह रूप तू भयंकार,
निराधारा नारायणी तुझ नमो. उग्र नृसिंह रूप धरुनी हिरण्यकश्यपू मारिला जाण, त्रैलोक्याचे केले त्राण नारायणी तुझ नमो. किरीट वज्र सहस्त्रनयन ऐसे त्वा इंद्र रूप घेऊन, केला वृत्राचा प्राणहरण नारायणी तुझ नमो. शिवदूतीच्या रूपे केवळ मारिले दैत्य महाबळ, घोर शब्द केला तत्काळ नारायणी तुझ नमो. दाढा भयंकर वदेने शिरोमाला विभूषणे, चामुंडे चंडमुंड मथने नारायणी नमोस्तुते. लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टी ध्रुवे स्वरे, महारात्री महाअविद्ये नारायणी नमोस्तुते. तू मेधा तू श्रेष्ठा सरस्वती, ब्रह्ममानाची तू संपत्ती, इशे तू प्रसन्न होय नियती नारायणी नमोस्तुते. सर्वस्वरूप तू सर्वेश्वरी, सर्वशक्तियुक्त अवधारी, भयापासुनी आम्हा सितारी दुर्गे देवी तुझ नमो. हे तुझे सौम्य वदन शोभायमान त्रिलोचन, करावे सर्वभूतरक्षण कात्यायनी तुझ नमो. कतऋषीची कन्या म्हणोनी नाम असे कात्यायनी, त्या तुझ प्रती भवानी नमस्कार आमुचा. तुझा त्रिशूल भयंकर ज्वाला कराल अतिउग्र, सर्व दैत्य नाश करो सत्वर भद्रकाली नमोस्तुते. भद्र म्हणजे कल्याण ते होय कालाही पासून, जिच्या भक्तांचे म्हणून भद्रकाली नाम तुझे. देवी जी घंटा शब्दे करून, जगाते करून या पूर्ण, दैत्य तेजांते नाशी जाण तुझी घंटा जगदंबे. ती घंटा पापांपासून सर्वदाही पुनित करून, आमुचे करो संरक्षण पुत्रापरी निश्चये. असुर रक्त वसांपक तेणे मासिला खड्ग सम्यग, शुभा कारणे होवो देख चंडिके तुझ शरण आम्ही. तू संतुष्ट जाहलासी असता, सर्व रोग नाशिसी तत्वता, सर्व कामाते तुझी रुष्टता नाश करी जगदंबे. तुझे जे का आश्रित जन त्यासी नाही विपत्ती जाण, ते तव आश्रया ते पावून धन्य होती त्रैलोके. त्वां बहुशक्ती रूप घेतले, धर्मे द्वेष्टे असुर भले, यांशी बळे कंदन केले तुझ ऐसी कोण दुजी. विद्याशास्त्रे विवेकदीप आद्य वाक्यांत तुझे रूप, महांधकार ममत्वकूप यात विश्व भ्रमले हे. या भवसमुद्राचे ठाई असती महाविकारी अही, शत्रु चोर दाव नलही तेथे तू रक्षिसी विश्वाते. तू विश्वाची स्वामिनी जाण, यास्तव जगाचे करिसी पालन, विश्वात्मिका अससी म्हणून धारण करिसी जगत्रया. ब्रह्मादिक जे जगदाधार, यांसीही तू स्तुत्य साचार, या कारणे तव चरणी तत्पर ते नम्र होऊनी राही सदा. देवी तू प्रसन्न होऊन शत्रुपांसुनी करिसी पालन, जैसे आतांची दैत्य वधून रक्षण केले आमुचे. सकल जगाच्या पापाते उत्पात आणि उपसर्गाते, शीघ्र आता त्वा शांतीते पाववावे जगदंबे. तू विश्वपीडा हारिणी पाही, शरणागतांसी प्रसन्न होई, त्रैलोक्यवासी लोकांतेही वरप्रदान करावे. असो ऐसी देवांची स्तुती ऐकोनी तेव्हा भगवती, प्रसन्न होऊनी होय बोलती सुरगणात ते धवा. वरदानी तुम्हा लागुनी तरी वर मागावा ये क्षणी, जो का इच्छित तुमचे मनी आणि जनी उपकारक. मागाल त्या वरांते देईन, तुमचा अर्थ पूर्ण करीन, ऐसे देवीचे ऐकोनी वचन देव बोलते जाहले. तू त्रैलोक्याची अखिलेश्वरी, सर्व बाधा प्रशमन करी, विनाशावे आमुचे वैरी हेची कार्य करावे. तू जसी मागतो हाची वर,
तेव्हा आम्हासी संकट थोर, पडेल तेव्हा तू अवतार, घेऊन विघ्न निवारावे. ऐकोनी सर्व देवांची वाणी, देवी बोलती जाहली ते क्षणी. पूर्वी 3 अवतार धरुनी, दैत्य मारिले दुरात्मे. मधुकैटभ महिषासुर, 2 अवतारी हे दैत्यवर. मारिले पूर्वी आता सत्वर, शुंभ निशुंभ मारिले हे. पुढेही बहुत अवतार, तुम्हासाठी धरीन साचार. त्यांचा सांगते मी विस्तार, श्रवण करा देव हो. वैवस्वत मनुमाधारी, 28 युगांतरी. द्वापारांती गोकुलपुरी, उत्पन्न होईन नंदगृही. प्रथम भूतळी येऊन, देवकीचा गर्भ काढीन. रोहिणीच्या उदरी घालीन, मग उत्पन्न होईन मी. नंद गोपाची पत्नी जगात, यशोदा नामे जी विख्यात. तिचे पोटी अवतार निश्चित, मी घेईन मध्यरात्री. तेव्हा वसुदेव कृष्णा ते आणील, यशोदेचे पुढे ठेविल. आणि मजला घेऊन जाईल, मथुरेला वेगेसी. देता देवकीचे जवळ, कंस येईल उताविळ. माते घेऊन तत्काळ, शिरेवरी आपटू पाहे. ते गगनी जाईन वरीचे वरी, कंस भय पावेल अंतरी. देवगंधर्व ते अवसरी, स्तवन माझे करीती. शुंभ निशुंभ दोघे दैत्य, पुन्हा उत्पन्न होतील सत्य. त्यांचा वध करावा अगत्य, जगदंबे त्वा निर्धारे. ऐसी देवस्तुती ते काळी, ऐकून येईन विंध्याचळी. तेथे राहुनी तत्काळी, वधीन शुंभ निशुंभाते. ज्यासाठी 4था अवतार, तो वधुनी शुंभासुर. देवभक्तांसी हर्ष थोर, करीन मीच ते समयी. 4थे अवतारी सत्य जाण, नंदा ऐसे नामाभिधान. माझे असंख्य नाम गुण, अंत न कळे कोणासी. 5व्या अवताराचे कारण, सांगते मी तुम्हाला गुण. कश्यपाची स्त्री धनुजाण, पुत्र तियेचे 61. धनुचे म्हणोनी दानव, पराक्रमी असती सर्व. त्यात वैप्रचित जयाचे नाव, महागर्विष्ट असुर तो. जाहले तत् वंशापासाव, असुर पराक्रमी अभिनव. त्याही पराभविता देव, मजला शरण घेतील ते. तेव्हा रक्तदंतिका नावे सत्वर, 5वा मी घेईन अवतार. भूमी एवढे करूनी शरीर, स्थावर जंगम व्यापिन मी. मेरू एवढे करीन स्तन, घोर रूप पृथ्वी प्रमाण. दानवांचे घेईन प्राण, चावून गिळीन सगळेची. तेव्हा दानवांते भक्षिता, रक्तदंत होतील तत्वता. म्हणून नाम रक्तदंता, तेव्हा होईल मज लागी. ऐसे सर्व दानव मारिल्यावर, सुखी व्हाल तुम्ही अपार. तुमची संकटे वारंवार, निवारण करीन मी. 6व्या अवताराचे कारण, सांगते मी तुम्हा लागून. शतवर्षे पर्जन्य जाऊन, अनावृष्टी होईल. तेव्हा क्षुधे तृषेने व्यापून, स्तवितील सर्व ऋषिगण. कित्येक सोडतील प्राण, अन्ना वाचोनी ते काळी. त आयोनी शताक्षी अवतार, घेऊन या मीच सत्वर. शतनेत्रांनी मुनिवर, कृपादृष्टीने पाहिनप. तेव्हा शताक्षी हे नाम, माते ठेवितील परम. मग अन्न शाकादी उत्तम, आपुले देही करीन मी. वृष्टी वांचून शाकन्न, स्वशरीरापासून उत्पन्न. करोनी पोषीन ब्राह्मण, भरण करीन सर्वांचे. तेव्हा शाकंभरी हे नाम, माझे होईल विख्यात परम. तेव्हाची असुर दुर्गम, त्या ते मारिन निश्चये. दैत्य दुर्गमाख्य मारिन, म्हणून दुर्गा देवी हे अभिधान. माते प्राप्त होईल पूर्ण, सर्वजनी विख्यात जे. 7व्या अवताराचे कारण, आताची तुम्हा ते सांगेन.
राक्षस बहु होतील जाण पृथ्वीवरी एकदा धेनु ब्राह्मणा ते भक्षितील यज्ञ यागादी विध्वंसितील तेव्हा सर्व ऋषी स्तवितील मज कारणे पुनरपि तेव्हा ही मागुती भयंकर रूप धरून या दुर्धर राक्षस भक्षीन समग्र ऋषी रक्षणा कारणे मग सहजची ऋषिगण सवितील मज लागून भीमादेवी नामाभिधान विख्यात तेव्हा होईल 8व्या अवताराचा हेत सांगते मी तुम्हा प्रत अरुण नामे प्रचंड दैत्य उत्पन्न होईल एकदा तो त्रैलोक्यासी पीडा करील सर्व देवासी त्रासविल गायी ब्राह्मणा ते भक्षिल भ्रष्ट करील स्त्रिया ते तेव्हा देव ऋषी प्रजागण मज कारणे येतील शरण मग मी 8वा अवतार धरीन भ्रमर रूप ते समयी असंख्यात होऊनी भ्रमर चित्र विचित्र वर्णी अपार मारीन तो महाअसुर त्रैलोक्य हिता कारणे अरुण दैत्यासी मारिता या परी मज लोक म्हणतील भ्रामरी स्तवन माझे नाना परी या त्रिलोकी करतील ऐसे केवळ त्रैलोक्य हिता मी अवतार धरीन तत्वता अष्टवतारांची कथा तुम्हा करणे निरूपिली देव हो या प्रकारे करून जेव्हा जेव्हा दानवांपासून तुम्हासी पीडा होईल जाण धर्म अवघा लोपेल तेव्हा तेव्हा अवतार धरून करीन शत्रूंचे निर्दळण मुख्यत्वे अंश बळे करून उत्पन्न होईन ते काळी कार्यानुसार अवतार मी घेतसे निरंतर ऐसे देवी बोलली साचार देवा लागे ते धवा असो या प्रकारे करून या अध्यायी निरूपण देवीने स्वमुखे आपण अवतार कथिले देवांसी पुढे 12वे अध्यायी जाण स्वचरिताचे महिमान देवी सांगेल देवा लागून एकचित्ते श्रवण करा हा अध्याय सुरस जाण यांचे करिता श्रवण पठण सर्व बाधा जाती निरसून देवी ही श्रवण करी तसे ऐसी देवीची ही वाणी पुढील अध्यायी पहा शोधुनी देवीने स्वमुखे करुनी चरित्र वर्णन केले जे व्यासे जैसे वर्णन केले आणि देवीनेही बोलविले तैसेची येथे निरूपिले यात संशय असेना यास्तव सज्जनी अवधान देऊनी ग्रंथ करावा श्रवण निरंतर राम ब्राह्मण हेची प्रार्थी सर्वता त्या देवीसी नमस्कार माझे असोत निरंतर जिने कृपा करुणी निजदासावर हा गोड ग्रंथ वदविला इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवी भगवती महात्म्ये श्री महासरस्वत्याख्याने 11ोऽध्यायः। ओम नमः चंडिकाय।